Hello friends, myself Dr. Venkat Dhuma from Rajarshi Shahu Mahavidyalaya, Latur. Today we are going to learn the project management technique CPM, that is critical path method. In previous video we had learned about the history of the project management. Today we are going to discuss the first technique of project management. Please subscribe my YouTube channel Venkat Dhuma for updates. So let's start. CPM, that is critical path method. History about the CPM. The CPM technique was first developed in USA, United States of America, by the E.I. DuPont Numerous and Company in 1956 for doing periodic maintenance of a chemical plant. CPM ची जी हिस्ट्री आहे हेचा शोध 1956 मध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये लागला. केमिकल फॅक्टरी ही एका विशिष्ट पिरियड नंतर साफ करावी लागायची, ज्याच्यासाठी बिफोर युजिंग दिस पर्टिक्युलर टेक्निक 130 दिवस लागायचे, आवर्स लागायचे. ही टेक्निक वापरल्यामुळे पहिलं तर 130 आवर्सचं 90 आवर्सवरती आलं, म्हणजे टाईम ड्युरेशन कमी झाला आणि त्या कंपनीनं $1 मिलियन एवढी खर्चात बचत केली. आपण बघितलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे दोन मेन इंटेन्शन आहेत, एक टाइम सेव्ह करणे आणि खर्च कमी करणे. या दोनपैकी 130 आवर्सचं 90 आवर्सचं टाइम सेव्ह केला आणि दुसरं कंपनीनं $1 मिलियन सेव्ह केले. द ड्युरेशन ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज इन CPM इज डिटर्मिनिस्टिक. या CPM मध्ये ज्या ॲक्टिव्हिटी असतात, प्रोजेक्टमधल्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात, त्याचा जो ड्युरेशन आहे हा आपल्याला अगोदरच माहीत असतो, कारण हे CPM टेक्निक अशा ठिकाणी वापरले जाते ज्या ठिकाणी प्रोजेक्ट हा रिपिटेटिव्हली चालतो. देर इज अ प्रिसाइज नोन टाइम. रिपिटेटिव्ह होत असल्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला किती टाइम लागतो हे आपल्याला माहीत असतं. दॅट ईच ॲक्टिव्हिटी इन द प्रोजेक्ट विल टेक. नेक्स्ट, CPM इज यूज फॉर रिपिटेटिव्ह टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स. रिपिटेटिव्ह टाईपसाठी हा प्रोजेक्ट म्हणजे टेक्निक वापरली जाते. फॉर विच द ॲक्टिव्हिटी टाइम्स अँड कॉस्ट आर सर्टनली अँड प्रिसाइजली नोन. दोन्ही टाइम आणि कॉस्ट हे दोन्ही आपल्याला माहीत असतं. प्रोजेक्ट्स लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, रोड्स, ब्रिज, physical verification of stores, yearly closing of accounts by a company can be handled by the CPM. जे प्रोजेक्ट सातत्यानं दरवर्षी केले जातात, रिपीटेडली केले जातात, अशा ठिकाणी ही टेक्निक वापरली जाते. इट इज डिटर्मिनिस्टिक रॅदर दॅन प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल. हे डिटर्मिनिस्टिक आहे कारण याचं टाइम आणि कॉस्ट आपल्याला माहीत असते. ॲडव्हान्टेज ऑफ CPM. इट हेल्प्स इन असर्टेनिंग द टाइम शेड्यूल फॉर ॲक्टिव्हिटीज हॅव्हिंग सिक्वेन्शियल रिलेशनशिप. प्रोजेक्टमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा टाईम शेड्यूल आपल्याला माहीत करण्यासाठी. इट मेक्स कंट्रोल इजियर फॉर द मॅनेजमेंट. ह्या मॅनेजमेंटला कंट्रोलसाठी खूप उपयोगाची टेक्निक आहे. इट आयडेंटिफाईज द मोस्ट क्रिटिकल एलिमेंट्स ऑफ द प्रोजेक्ट. क्रिटिकल पाथ जो म्हणतो तो क्रिटिकल पाथ आपल्याला या प्रोजेक्टमध्ये काढता येतो. देन इट मेक्स बेटर अँड डिटेल्ड प्लॅनिंग पॉसिबल. जी डिटेल प्लॅनिंग करण्यासाठी या टेक्निकचा आपल्याला वापर करता येतो. कुठली ॲक्टिव्हिटी अगोदर करायची, ती झाल्यानंतर कुठली ॲक्टिव्हिटी आहे, किती वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला कळतात. त्याच्यामुळं मॅनेजमेंटला या टेक्निकचा खूप मोठा उपयोग होतो. लिमिटेशन्स, काही लिमिटेशन्स आहेत त्याच्या. CPM ऑपरेट्स ऑन द अझम्पशन दॅट देअर इज अ प्रिसाइज नोन टाइम दॅट ईच ॲक्टिव्हिटी इन द प्रोजेक्ट विल टेक, बट इट मे नॉट बी ट्रू इन रिअल प्रॅक्टिस. आपण आताच बघितलं की प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी किती टाईम लागणार हे आपल्याला माहीत असतं, पण प्रत्येक वेळेस असं होतंच असं नाही. CPM टाइम एस्टिमेट्स आर नॉट बेस्ड ऑन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. जे टाईम आपण ठरवतो प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस टूल वापरलेलं नाही. इट कॅन नॉट बी यूज कंट्रोलिंग डिव्हाइस फॉर द सिम्पल रिझन दॅट एनी चेंज इंट्रोड्यूस विल चेंज द एंटायर स्ट्रक्चर ऑफ नेटवर्क. जर थोडा जर चेंज झाला तर पूर्ण नेटवर्क चेंज होतो आणि म्हणून
हे कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून वापरता येत नाही. हेन्स CPM कॅन नॉट बी यूज ॲज अ डायनामिक कंट्रोलिंग डिव्हाइस, म्हणजे याला आपल्याला मध्येच बदलता येतं असं होत नाही. दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ CPM. असं असलं तरी याचे खूप मोठे फायदे फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आहेत. आता हाऊ टू ड्रॉ अ नेटवर्क अंडर CPM टेक्निक हे आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण आपण घेऊ. इलिस्ट्रेशन नंबर 1. ड्रॉ अ नेटवर्क डायग्राम. आपल्याला नेटवर्क डायग्राम काढायचा आहे फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द प्रोजेक्ट अँड फाइंड द क्रिटिकल पाथ. सगळ्यात इम्पॉर्टंट क्रिटिकल पाथ कोणता आहे आणि द प्रोजेक्ट कम्प्लिशन टाईम, आणि प्रोजेक्ट मॅक्झिमम कम्प्लीट होण्यासाठी किती टाईम लागतो हे आपल्याला या उदाहरणावरून घ्यायचं. इथं आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ABCD to I. Predecessor activity म्हणजे these activities are dependent on these activities. These are the predecessor activity. For example, D is the predecessor activity of A. असं पद्धतीनं आपल्याला, आणि दिस इज द ड्युरेशन. ड्युरेशन मे बी इन डेज, इन आवर्स, इन वीक्स. त्या पद्धतीनं आपल्याला आपले हे नेटवर्क डायग्राम काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण नेटवर्क डायग्राम काढू. या ठिकाणी 3 ॲक्टिव्हिटीज अशा आहेत A, B आणि C, ज्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रीडिसेसर ॲक्टिव्हिटी नाही. म्हणजे ॲट द सेम टाईम आपण तिन्हीच्या तिन्ही ॲक्टिव्हिटी आपण काढू शकतो. दिस इज A, B अँड C. कारण याला थांबायची गरज नाही. 3 ॲक्टिव्हिटी आपण ॲट द सेम टाईम काढू शकतो. A, B, C. आता या 3 ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर याच्यासाठीचा ड्युरेशन आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. A साठी 3 डेज, B साठी 5 डेज, C साठी 4 डेज आपल्याला लागणार आहे. 1, 2 दीज आर द इव्हेंट्स, 3 अँड 4. आता डी ॲक्टिव्हिटी अशा ठिकाणी सुरू होते ज्या ठिकाणी A ॲक्टिव्हिटी संपली. या ठिकाणी आपली A ॲक्टिव्हिटी संपली आहे. इथं डी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे आणि डी ॲक्टिव्हिटी संपणार आहे ज्या ठिकाणी E ॲक्टिव्हिटी संपते त्या ठिकाणी. आता E ॲक्टिव्हिटी आणखीन पुढे आहे. सध्या आपण डी ॲक्टिव्हिटी संपू. दिस इज डी ॲक्टिव्हिटी. डी ॲक्टिव्हिटीसाठी लागणारा 2 डेज आपल्याला ड्युरेशन आहे. आणि दिस इज द नोड नंबर 5. नाऊ ई ॲक्टिव्हिटी अशी ॲक्टिव्हिटी आहे जी B ज्या ठिकाणी संपते तिथं सुरू होते आणि संपते ज्या ठिकाणी D संपले त्या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी संपते. म्हणजे दिस इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ E अँड दिस इज द एंड पॉईंट ऑफ E. दिस इज द ई ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठीचा ड्युरेशन आहे 3 डेज. देन एफ ॲक्टिव्हिटी अशी आहे जी C जिथं संपले, C इथं संपलेलं आहे, तिथून F ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे. पण त्याचा एंड पॉईंट आपल्याला H आणि F एका ठिकाणी होणार आहे. पण H ॲक्टिव्हिटी पुढे आहे म्हणून आपण ही ॲक्टिव्हिटी F आपण या ठिकाणी सुरू केली आणि याच्यासाठीचा ड्युरेशन आहे 9 डेज. देन जी ॲक्टिव्हिटी अशी ॲक्टिव्हिटी आहे जी D आणि E ज्या ठिकाणी संपल्यात या ठिकाणी D आणि E संपलेली आहे. अशा ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे आणि त्याचा एंड पॉईंट म्हणजे ती लास्ट ॲक्टिव्हिटी आहे. दिस इज द जी ॲक्टिव्हिटी. याच्यासाठीचा ड्युरेशन आपल्याला 8 डेज आहे. नंतर H ॲक्टिव्हिटी अशी आहे जी B पासून सुरू होते. बी ॲक्टिव्हिटी इथं संपलेली आहे आणि ती F ज्या ठिकाणी F या ठिकाणी संपलेली आहे. दिस इज H ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठीचा ड्युरेशन 7 डेज. आता आय ॲक्टिव्हिटी ही लास्ट ॲक्टिव्हिटी आहे ज्या ठिकाणी H आणि F संपलेला आहे. H आणि F इथं संपलेला आहे 6 नंबरला. इथून ती सुरू होणार आहे आणि दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी. दिस इज आय ॲक्टिव्हिटी 9 डेज. हे झालं नेटवर्क डायग्राम. एकूण ॲक्टिव्हिटीज 1 2 3 4 5 6 7 8 9 ॲक्टिव्हिटीज आहेत. 9 ॲरो यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे पहिलं बरोबर आलं. देन स्टार्टिंग पॉईंट 1 असला पाहिजे, एंडिंग पॉईंट 1 असला पाहिजे. हे पण रूल आपण फुलफिल केलेला आहे. आता आपण फॉरवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथ ह्या 2 पद्धतीनं आपण क्रिटिकल पाथ शोधून काढू शकतो. ज्यावेळेस आपण फॉरवर्ड पाथ काढत असतो त्यावेळेस फॉरवर्ड पाथ काढण्यासाठी प्रत्येक नोडला आपल्याला 2 ब्लॉक करायचे. 5 6 अँड दिस इज द 7. आता जात असताना म्हणजे फॉरवर्ड पार्ट स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंटकडे जात असताना आपल्याला
मॅक्झिमम अमाऊंट घ्यायचे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ DIJ म्हणजे ड्युरेशन बिटवीन आय आणि जे. फॉर एक्झाम्पल ही ए ॲक्टिव्हिटी आहे. ए ॲक्टिव्हिटी ही 0 आवर्सला सुरू होईल आणि याच्यासाठी 3 दिवस लागणार आहेत. म्हणजे 2 नंबरच्या नोडला येण्यासाठी 0 + 3 डेज, टोटल 3 डेज आपल्याला लागतील. आता 3 नंबरच्या नोडला 0 + 5 डेज लागतील. 4 नंबरच्या नोडला 0 + 4 डेज लागतील. त्याच्यानंतर 5 नंबरला आपण आलो. 5 नंबरला 2 इनकमिंग ॲरो आहेत. या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 5 आणि 3 8, म्हणजे मॅक्झिमम जे आहे ते आपल्याला घ्यायचं 8 डेज. 6 नंबरला सुद्धा 2 इनकमिंग ॲरो आहेत. 5 आणि 7 12 आणि 9 4 13, मॅक्झिमम 13 डेज. तसं 7 नंबर शेवटची ॲक्टिव्हिटी 13 आणि 9 21 आणि 8 आणि 8 16, 22 डेज आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी लागतील. दिस इज फॉरवर्ड पाथ. आता बॅकवर्ड पाथ घेत असताना जसं जात असताना फॉरवर्ड पाथमध्ये आपण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली, तसं बॅकवर्ड पाथमध्ये आपल्याला मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. सपोज दिस इज हे प्रोजेक्ट 22 डेजमध्ये कंप्लीट होतो. आता 7 पासून 6 या नोडला येण्यासाठी एकच ॲरो आहे. 22 - 9 म्हणजे 13. 22 मधून 9 गेले 13. 5 मध्ये एकच ॲरो आहे. 22 - 8, 22 8 - 8 दॅट इज 14. तर 4 नंबरला येत असताना एकच ॲरो आहे. 6 मधून येत असताना त्याच्यात 13 - 9, 13 - 9 4. 3 मध्ये आता 2 आहेत. 14 - 3 11 आणि 13 - 7 6, जे मिनिमम आहे दॅट इज 6. 2 नंबरला एकच ॲरो आहे. 14 - 2 12. देन 1 नंबरला आता इथून 3 ॲरो गेले, तर जे मिनिमम असेल ते आपल्याला घ्यायचे. 12 - 3 9, 6 - 5 1, 4 - 4 0, मीन्स मिनिमम 0. म्हणजे एका प्रश्नाचा उत्तर आपल्याला मिळालं. हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 22 डेज लागतील. आता क्रिटिकल पाथ काढायचे, कोणत्या ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं, ते ॲक्टिव्हिटीज याच्यातनं शोधून काढायचं आहे, ज्यामुळं आपला ड्युरेशनमध्ये फरक पडणार नाही. आणि याच्यासाठी 3 कंडिशन्स आपल्याला बघावे लागतात. पहिलं, फॉरवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथ याची व्हॅल्यू सारखी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. अगोदरच्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू म्हणजे ड्युरेशन ऑफ द ईच ॲक्टिव्हिटी ॲड केल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल 0 + 3, एक तर हे दोन्ही सारखे नाहीत म्हणजे आपल्याला या दिशेला जायचं नाहीये. इथं हे दोन्ही सारखे नाहीत म्हणून या दिशेला जायचं नाहीये. आता इथे दोन्ही सारखे आहेत, ही पहिली कंडिशन फुलफिल झाली. पण 0 + 4 ही सेकंड कंडिशन सुद्धा आपली फुलफिल होते, म्हणून आपल्याला दिस इज फर्स्ट क्रिटिकल ॲक्टिव्हिटी. 4 नंबरच्या नोडला आलो. आता इथून पुढे जाण्यासाठी 4 आणि 9 13 हे कंप्लीट होतं, याचा बेरीज. आणि इथं दोन्ही व्हॅल्यूज सारख्या आहेत म्हणून दिस इज द सेकंड ॲक्टिव्हिटी, क्रिटिकल ॲक्टिव्हिटी. देन लास्ट 13 + 9 22, दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजे या 3 ॲक्टिव्हिटी नंबर C, ॲक्टिव्हिटी नंबर F आणि ॲक्टिव्हिटी नंबर I इज क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. जर या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या ड्युरेशनपेक्षा जास्त कालावधी लागला तर हा प्रोजेक्ट वाढू शकतो. बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तसं होणार नाही आणि म्हणून याला आपण क्रिटिकल पाथ म्हणतो. आणि क्रिटिकल पाथ इज इक्वल टू 1 - 4 - 6 - 7 दॅट इज 22 डेज. अशा पद्धतीनं आपण त्याचं आन्सर काढू शकतो. ही जर फिगर आपण काढली अशी, तर ती अशा पद्धतीनं आपल्याला दिसते. यामध्ये क्रिटिकल पाथ CFI आणि कम्प्लिशन टाईम आहे आपला 22 दिवस. म्हणजे या ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि क्रिटिकल पाथ हा डबल लाईननी दाखवला जातो. दिस इज द सोल्युशन अँड थँक्यू. Hello friends, myself Dr. Venkata Dhuma from Rajarshi Shahu Mahavidyalaya, Latur. Today we are going to learn the project management technique CPM, that is critical path
method. In previous video, we had learned about the history of the project management. Today we are going to discuss the first technique of project management. Please subscribe my YouTube channel Venkat Dhuma for updates. So let's start. CPM, that is critical path method. History about the CPM. The CPM technique was first developed in USA, United States of America, by the E.I. DuPont Numerous and Company in 1956 for doing periodic maintenance of a chemical plant. CPMची जी हिस्ट्री आहे ह्याचा शोध 1956 मध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये लागला. केमिकल फॅक्टरी ही एका विशिष्ट पिरियड नंतर साफ करावी लागायची, ज्याच्यासाठी बिफोर युजिंग दिस पर्टिक्युलर टेक्निक 130 दिवस लागायचे, आवर्स लागायचे. ही टेक्निक वापरल्यामुळे पहिलं तर 130 आवर्सचं 90 आवर्सवरती आलं, म्हणजे टाईम ड्युरेशन कमी झाला आणि त्या कंपनीनं $1 मिलियन एवढी खर्चात बचत केली. आपण बघितलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे 2 मेन इंटेन्शन आहेत, एक टाइम सेव्ह करणे आणि खर्च कमी करणे. या दोनपैकी 130 आवर्सचं 90 आवर्सचं टाइम सेव्ह केलं आणि दुसरं कंपनीनं $1 मिलियन सेव्ह केले. द ड्युरेशन ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज इन CPM इज डिटर्मिनिस्टिक. या CPM मध्ये ज्या ॲक्टिव्हिटी असतात, प्रोजेक्टमधल्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात, त्याचा जो ड्युरेशन आहे हा आपल्याला अगोदरच माहीत असतो, कारण हे CPM टेक्निक अशा ठिकाणी वापरले जाते ज्या ठिकाणी प्रोजेक्ट हा रिपिटेटिव्हली चालतो. देर इज अ प्रिसाइज नोन टाईम. रिपिटेटिव्ह होत असल्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला किती टाईम लागतो हे आपल्याला माहीत असतं. दॅट ईच ॲक्टिव्हिटी इन द प्रोजेक्ट विल टेक. नेक्स्ट, CPM इज यूज फॉर रिपिटेटिव्ह टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स. रिपिटेटिव्ह टाईपसाठी हा प्रोजेक्ट म्हणजे टेक्निक वापरली जाते. फॉर विच द ॲक्टिव्हिटी टाइम्स अँड कॉस्ट आर सर्टनली अँड प्रिसाइजली नोन. दोन्ही टाईम आणि कॉस्ट हे दोन्ही आपल्याला माहीत असतं. प्रोजेक्ट्स लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, रोड्स, ब्रिज, physical verification of stores, yearly closing of accounts by a company can be handled by the CPM. जे प्रोजेक्ट सातत्यानं दरवर्षी केले जातात, रिपीटेडली केले जातात, अशा ठिकाणी ही टेक्निक वापरली जाते. इट इज डिटर्मिनिस्टिक रॅदर दॅन प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल. हे डिटर्मिनिस्टिक आहे कारण याचं टाईम आणि कॉस्ट आपल्याला माहीत असते. ॲडव्हान्टेज ऑफ CPM. इट हेल्प्स इन असर्टेनिंग द टाईम शेड्यूल फॉर ॲक्टिव्हिटीज हॅव्हिंग सिक्वेन्शियल रिलेशनशिप. प्रोजेक्टमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा टाईम शेड्यूल आपल्याला माहीत करण्यासाठी. इट मेक्स कंट्रोल इजियर फॉर द मॅनेजमेंट. ह्या मॅनेजमेंटला कंट्रोलसाठी खूप उपयोगाची टेक्निक आहे. इट आयडेंटिफाईज द मोस्ट क्रिटिकल एलिमेंट्स ऑफ द प्रोजेक्ट. क्रिटिकल पाथ जो म्हणतो तो क्रिटिकल पाथ आपल्याला या प्रोजेक्टमध्ये काढता येतो. देन इट मेक्स बेटर अँड डिटेल्ड प्लॅनिंग पॉसिबल. जी डिटेल प्लॅनिंग करण्यासाठी या टेक्निकचा आपल्याला वापर करता येतो. कुठली ॲक्टिव्हिटी अगोदर करायची, ती झाल्यानंतर कुठली ॲक्टिव्हिटी आहे, किती वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला कळतात. त्याच्यामुळं मॅनेजमेंटला या टेक्निकचा खूप मोठा उपयोग होतो. लिमिटेशन्स, काही लिमिटेशन्स आहेत त्याच्या. CPM ऑपरेट्स ऑन द अझम्पशन दॅट देर इज अ प्रिसाइज नोन टाईम दॅट ईच ॲक्टिव्हिटी इन द प्रोजेक्ट विल टेक, बट इट मे नॉट बी ट्रू इन रिअल प्रॅक्टिस. आपण आताच बघितलं की प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी किती टाईम लागणार आहे हे आपल्याला माहीत असतं, पण प्रत्येक वेळेस असं होतच असं नाही. CPM टाईम एस्टिमेट्स आर नॉट बेस्ड ऑन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. जे टाईम आपण ठरवतो प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस टूल वापरलेलं नाही. इट कॅन नॉट बी यूज कंट्रोलिंग डिव्हाइस फॉर द सिम्पल रिझन दॅट एनी चेंज इंट्रोड्यूस विल चेंज द एंटायर स्ट्रक्चर ऑफ नेटवर्क. जर थोडा जर चेंज झाला तर पूर्ण नेटवर्क चेंज होतो आणि म्हणून हे कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून वापरता येत नाही. हेन्स CPM कॅन नॉट बी यूज ॲज अ डायनामिक कंट्रोलिंग डिव्हाइस. म्हणजे याला आपल्याला मध्येच बदलता येतं असं होत नाही. दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ CPM. असं असलं तरी याचे खूप मोठे फायदे फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आहेत. आता हाऊ टू ड्रॉ अ नेटवर्क अंडर CPM टेक्निक हे आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण आपण घेऊ. इलिस्ट्रेशन नंबर 1. ड्रॉ अ नेटवर्क डायग्राम. आपल्याला नेटवर्क डायग्राम काढायचा आहे फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द प्रोजेक्ट
अँड फाइंड द क्रिटिकल पाथ. सगळ्यात इम्पॉर्टंट क्रिटिकल पाथ कोणता आहे आणि द प्रोजेक्ट कम्प्लिशन टाईम आणि प्रोजेक्ट मॅक्झिमम कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागतो हे आपल्याला या उदाहरणावरून घ्यायचं. इथं आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ABCD to I. प्रीडिसेसर ॲक्टिव्हिटी म्हणजे दीज ॲक्टिव्हिटीज आर डिपेंडंट ऑन दीज ॲक्टिव्हिटीज. These are the predecessor activity. For example, D is the predecessor activity of A. असं पद्धतीनं आपल्याला आणि दिस इज द ड्युरेशन मे बी इन डेज, इन आवर्स, इन वीक्स. त्या पद्धतीनं आपल्याला आपले हे नेटवर्क डायग्राम काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण नेटवर्क डायग्राम काढू. या ठिकाणी 3 ॲक्टिव्हिटीज अशा आहेत A, B आणि C ज्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रीडिसेसर ॲक्टिव्हिटी नाही. म्हणजे ॲट द सेम टाईम आपण तीनच्या तीन ॲक्टिव्हिटी आपण काढू शकतो. दिस इज A, B अँड C. कारण याला थांबायची गरज नाही. 3 ॲक्टिव्हिटी आपण ॲट द सेम टाईम काढू शकतो A, B, C. आता या 3 ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर याच्यासाठीचा ड्युरेशन आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. A साठी 3 डेज, B साठी 5 डेज, C साठी 4 डेज आपल्याला लागणार आहे. 1, 2 दीज आर द इव्हेंट्स, 3 अँड 4. आता डी ॲक्टिव्हिटी अशा ठिकाणी सुरू होते ज्या ठिकाणी ए ॲक्टिव्हिटी संपली. या ठिकाणी आपली ए ॲक्टिव्हिटी संपली आहे. इथं डी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे आणि डी ॲक्टिव्हिटी संपणार आहे ज्या ठिकाणी ई ॲक्टिव्हिटी संपते त्या ठिकाणी. आता ई ॲक्टिव्हिटी आणखीन पुढे आहे. सध्या आपण डी ॲक्टिव्हिटी संपू. दिस इज डी ॲक्टिव्हिटी. डी ॲक्टिव्हिटीसाठी लागणारा 2 डेज आपल्याला ड्युरेशन आहे. आणि दिस इज द नोड नंबर 5. नाऊ ई ॲक्टिव्हिटी अशी ॲक्टिव्हिटी आहे जी बी ज्या ठिकाणी संपते तिथं सुरू होते आणि संपते ज्या ठिकाणी डी संपले त्या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी संपते. म्हणजे दिस इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ ई अँड दिस इज द एंड पॉईंट ऑफ ई. दिस इज द ई ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठीचा ड्युरेशन आहे 3 डेज. देन एफ ॲक्टिव्हिटी अशी आहे जी सी जिथं संपले, सी इथं संपलेलं आहे तिथून एफ ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे. पण त्याचा एंड पॉईंट आपल्याला एच आणि एफ एका ठिकाणी होणार आहे. पण एच ॲक्टिव्हिटी पुढे आहे म्हणून आपण ही ॲक्टिव्हिटी एफ आपण या ठिकाणी सुरू केली आणि याच्यासाठीचा ड्युरेशन आहे 9 डेज. देन जी ॲक्टिव्हिटी अशी ॲक्टिव्हिटी आहे जी डी आणि ई ज्या ठिकाणी संपल्यात या ठिकाणी डी आणि ई संपलेली आहे. अशा ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे आणि त्याचा एंड पॉईंट म्हणजे ती लास्ट ॲक्टिव्हिटी आहे. दिस इज द जी ॲक्टिव्हिटी. याच्यासाठीचा ड्युरेशन आपल्याला 8 डेज आहे. नंतर एच ॲक्टिव्हिटी अशी आहे जी बी पासून सुरू होते. बी ॲक्टिव्हिटी इथं संपलेली आहे आणि ती एफ ज्या ठिकाणी एफ या ठिकाणी संपलेली आहे. दिस इज एच ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठीचा ड्युरेशन 7 डेज. आता आय ॲक्टिव्हिटी ही लास्ट ॲक्टिव्हिटी आहे ज्या ठिकाणी एच आणि एफ संपलेला आहे. एच आणि एफ इथं संपलेला आहे 6 नंबरला. इथून ती सुरू होणार आहे आणि दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी. दिस इज आय ॲक्टिव्हिटी 9 डेज. हे झालं नेटवर्क डायग्राम. एकूण ॲक्टिव्हिटीज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ॲक्टिव्हिटीज आहेत. 9 ॲरो यायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे पहिलं बरोबर आलं. देन स्टार्टिंग पॉईंट 1 असला पाहिजे, एंडिंग पॉईंट 1 असला पाहिजे. हे पण रूल आपण फुलफिल केलेला आहे. आता आपण फॉरवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथ ह्या 2 पद्धतीनं आपण क्रिटिकल पाथ शोधून काढू शकतो. ज्यावेळेस आपण फॉरवर्ड पाथ काढत असतो त्यावेळेस फॉरवर्ड पाथ काढण्यासाठी प्रत्येक नोडला आपल्याला 2 ब्लॉक करायचे. 5, 6 अँड दिस इज द 7. आता जात असताना म्हणजे फॉरवर्ड पार्ट स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंटकडे जात असताना आपल्याला मॅक्झिमम अमाऊंट घ्यायचे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ DIJ म्हणजे ड्युरेशन बिटवीन आय आणि जे. फॉर एक्झाम्पल ही ए ॲक्टिव्हिटी आहे. ए ॲक्टिव्हिटी ही 0 आवर्सला सुरू होईल आणि याच्यासाठी 3 दिवस लागणार आहेत. म्हणजे 2 नंबरच्या नोडला येण्यासाठी 0 + 3 डेज टोटल 3 डेज आपल्याला लागतील. आता 3 नंबरच्या नोडला 0 + 5 डेज लागतील. 4 नंबरच्या नोडला 0 + 4 डेज लागतील. त्याच्यानंतर 5 नंबरला आपण आलो. 5 नंबरला 2 इनकमिंग ॲरो आहेत.
या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 5 आणि 3 8 म्हणजे मॅक्झिमम जे आहे ते आपल्याला घ्यायचं 8 डेज. 6 नंबरला सुद्धा 2 इनकमिंग एरो आहेत, 5 आणि 7 12 आणि 9 4 13 मॅक्झिमम 13 डेज. तसं 7 नंबर शेवटची ॲक्टिव्हिटी 13 आणि 9 21 आणि 8 आणि 8 16 22 डेज आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी लागतील. दिस इज फॉरवर्ड पाथ. आता बॅकवर्ड पाथ घेत असताना जसं जात असताना फॉरवर्ड पाथमध्ये आपण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली, तसं बॅकवर्ड पाथमध्ये आपल्याला मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. सपोज दिस इज हे प्रोजेक्ट 22 डेजमध्ये कंप्लीट होतो. आता 7 पासून 6 या नोडला येण्यासाठी एकच ॲरो आहे. 22 - 9 म्हणजे 13. 22 मधून 9 गेले 13. 5 मध्ये एकच ॲरो आहे. 22 - 8 22 8 - 8 दॅट इज 14. तर 4 नंबरला येत असताना एकच ॲरो आहे. 6 मधून येत असताना त्याच्यात 13 - 9 13 - 9 4. 3 मध्ये आता 2 आहेत. 14 - 3 11 आणि 13 - 7 6 जे मिनिमम आहे दॅट इज 6. 2 नंबरला एकच ॲरो आहे. 14 - 2 12. देन 1 नंबरला आता इथून 3 ॲरो गेले, तर जे मिनिमम असेल ते आपल्याला घ्यायचं. 12 - 3 9 6 - 5 1 4 - 4 0 मीन्स मिनिमम 0. म्हणजे एका प्रश्नाचा उत्तर आपल्याला मिळालं. हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 22 डेज लागतील. आता क्रिटिकल पाथ काढायचे आहेत. कोणत्या ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं, ते ॲक्टिव्हिटीज याच्यातनं शोधून काढायचं आहे, ज्यामुळं आपला ड्युरेशनमध्ये फरक पडणार नाही. आणि याच्यासाठी 3 कंडिशन्स आपल्याला बघावे लागतात. पहिलं, फॉरवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथ याची व्हॅल्यू सारखी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. अगोदरच्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू म्हणजे ड्युरेशन ऑफ द ईच ॲक्टिव्हिटी ॲड केल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल 0 + 3. एक तर हे दोन्ही सारखे नाहीत म्हणजे आपल्याला या दिशेला जायचं नाही आहे. इथं हे दोन्ही सारखे नाहीत म्हणून या दिशेला जायचं नाही आहे. आता इथे दोन्ही सारखे आहेत, ही पहिली कंडिशन फुलफिल झाली. पण 0 + 4 4 ही सेकंड कंडिशन सुद्धा आपली फुलफिल होते, म्हणून आपल्याला दिस इज फर्स्ट क्रिटिकल ॲक्टिव्हिटी. 4 नंबरच्या नोडला आलो. आता इथून पुढे जाण्यासाठी 4 आणि 9 13 हे एक कंप्लीट होतं. याचं बेरीज आणि इथं दोन्ही व्हॅल्यूज सारख्या आहेत म्हणून दिस इज द सेकंड ॲक्टिव्हिटी, क्रिटिकल ॲक्टिव्हिटी. देन लास्ट 13 + 9 22 दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजे या 3 ॲक्टिव्हिटी नंबर C, ॲक्टिव्हिटी नंबर F आणि ॲक्टिव्हिटी नंबर I इज क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. जर या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या ड्युरेशनपेक्षा जास्त कालावधी लागला तर हा प्रोजेक्ट वाढू शकतो. बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तसं होणार नाही आणि म्हणून याला आपण क्रिटिकल पाथ म्हणतो. आणि क्रिटिकल पाथ इज इक्वल टू 1 - 4 - 6 - 7 दॅट इज 22 डेज. अशा पद्धतीनं आपण त्याचं आन्सर काढू शकतो. ही जर फिगर आपण काढली अशी तर ती अशा पद्धतीनं आपल्याला दिसते. यामध्ये क्रिटिकल पाथ CFI आणि कम्प्लिशन टाईम आहे आपला 22 दिवस. म्हणजे या ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि क्रिटिकल पाथ हा डबल लाईननी दाखवला जातो. दिस इज द सोल्युशन अँड थँक्यू.